प्रादेशिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. आपण पाहत आहात हवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. वितरणामध्ये झाला पाहिजे, ती संपत्ती कोणाच्या तरी कामाला आली पाहिजे. दुःखितांचं दुःख दूर करण्याकरता त्या लक्ष्मीचा उपयोग झाला पाहिजे. पीडाग्रस्ताची पीडा नष्ट करण्याकरता त्या लक्ष्मीचा उपयोग झाला पाहिजे. आणि जेव्हा ही लक्ष्मी समाजाच्या कामाला ठरते, उपयोगी येते, तेव्हा खऱ्या अर्थानं ती लक्ष्मी चिरंजीव होत असते. एक मेलेली संपत्ती आहे आणि दुसरी जिवंत संपत्ती आहे. जी इतराच्या कामाला येते ती जिवंत लक्ष्मी आहे. आणि जी लक्ष्मी केवळ स्वतःचा स्वार्थच पूर्ण करण्याकरता जाते, खऱ्या अर्थाने ती लक्ष्मी अलक्ष्मी आहे. पण आपली जी लक्ष्मी आहे ती विश्वाच्या कामाला आली पाहिजे. लक्ष्मी काय मग विष्णूच्या सोबत आहे आणि विष्णू दुसरा तिसरा कोणी नाही तर विश्व आहे. विश्वम विष्णुरवचत्कारो भूत भव्य भवत प्रभू. विश्व आणि विष्णू दोन्ही गोष्टी एकच आहेत. देवाला लक्ष्मी अर्पण करायची म्हणजे काय? जगाच्या कामाकरता ती लक्ष्मी आली पाहिजे. कोणाच्या तरी उपकाराकरता ती लक्ष्मी खर्च झाली पाहिजे. भरपूर संपत्ती आहे पण ती जर कामाला येत नसेल तर त्या संपत्तीचं वर्णन आपल्याला समुद्रासारखं करावं लागेल. संपत्ती थोडीच आहे परंतु ती जर कामाला येत असेल तर त्याचं वर्णन आपल्याला शेतामध्ये पाडलेल्या हिऱ्याच्या एखाद्या पाण्याच्या झऱ्यासोबत करावं लागेल. समुद्राकडे पाणी भरपूर आहे पण तहान लागते तर समुद्र तहान भागू शकत नाही. धनवान लोकांकडे धन भरपूर आहे पण एखाद्या गरजवंताला गरज पडली आणि ते धन कामाला येत नसेल तर समुद्राचं पाणी जसं खारट आहे तसं धनिकांची संपत्ती सुद्धा खारट आहे. ती उपयोगाला आली पाहिजे. अर्थभूता द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान. खरे पुण्य ज्ञानारे, खरे पुण्य द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान. खरे पुण्य द्यावे, खरे पुण्य द्यावे, अर्थभूता द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान, अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य द्यावे. पूज्य महाराजांनी सुद्धा कदाचित हेच प्रमाण समोर ठेवलेलं असावं म्हणून उभ्या आयाते पाचलेगावकर महाराजांचे जेवढे उपक्रम आहेत तेवढे उपक्रम केवळ आणि केवळ समाजाकरता असेल. धान्य बँका असेल, मुक्तेश्वर सेना असेल, त्या सगळ्या गोष्टी महाराजांनी उभा केल्या कशा करतात कारण समाजाला त्या परिस्थितीमध्ये त्याची गरज होती. आज आपण धान्याने समृद्ध आहोत. ज्या काळामध्ये धान्याकरता मारामार चालू होते तेव्हा समाजाला जगवण्याचं काम महाराजांचं धान्य बँकेने केलं. खरं तर ते गोळा करून विकून पैसे कमवता आले असते पण साधूचं हृदय तसं नाहीये. साधूला माहितीये समाजाला आज याची गरज आहे. म्हणून उपकारक संत जे आहेत ते उपकारक संत आधी करतात आणि मग जगासमोर आपला आदर्श ठेवतात. म्हणून ही लक्ष्मी जी आहे ती कायम विष्णूला द्यायची म्हणजे काय करायची? ही लक्ष्मी कायम
समाज उपयोगी कामामध्ये लावायचा. एखादा हुशार विद्यार्थी आहे परंतु परिस्थितीमुळे जर तो शिक्षण घेऊ शकत नसेल, आपण धनिक आहात तर आपल्या धनाचा काही वाटा त्याच्या शिक्षणाकरता खर्च होऊ दे. तुम्ही त्याच्याकरता 4-2 लाख खर्च केले, देव तुमच्या 4-2 कोटीची व्यवस्था करून ठेवतो, हे निश्चित आहे. आणि आजपर्यंत ज्यांनी गरजवंतांना मदत केली आहे त्यांची उपेक्षा देवानं कधीच केली नाही. कारण देवाचं ते वैशिष्ट्य आहे. देव सांगतोय तुम्ही माझ्याकरता 10 रुपये खर्च करा, देवाकरता 10 रुपये खर्च करा. म्हणजे समाजामध्ये जिथं जिथं नड आहे, जिथं जिथं गरज आहे, तिथं तिथं आपण तो पैसा खर्च केला पाहिजे. एखादी गोशाळा आहे, अन्न पाण्या वाचून तिथल्या गायी मरण पावत आहे आणि अशा वेळेला आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्या संपत्तीनं तिथल्या गायी वाचू शकतात. आपली संपत्ती तिथं खर्च होऊ दे. शिक्षणाकरता आपली संपत्ती खर्च होऊ दे. दीनदुबळ्यांच्या सेवेकरता आपली संपत्ती खर्च होऊ दे. जर अशी संपत्ती खर्च होत असेल ना तर त्या संपत्तीला सुगंध प्राप्त होतो. आणि असा सुगंध एका घरापुरता एका गावापुरता राहत नाही, तो त्रिभुवनामध्ये व्यापून राहतो. आणि म्हणून आपल्या जीवनाला सुगंध प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपली जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचं वितरण आपण केलं पाहिजे. आणि लक्ष्मी वाटपानं समृद्ध होते, वाढत जाते. ती जर अडवून ठेवली ना जाग्यावर कुजून जाते. म्हणून त्या संपत्तीचा योग्य विनियोग आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि संपत्तीचा योग्य विनियोग केवळ आणि केवळ संस्कारानं होऊ शकतो. संख्येमध्ये संपत्ती कमी नाहीये पण संस्काराचा अभाव आहे. म्हणून त्या संपत्तीला जळावं लागलंय. द्वारकेमध्ये संपत्ती कमी नाहीये परंतु संस्कारामध्ये कमतरता पडली आहे, त्या संपत्तीला बुडावं लागलं. म्हणून जेव्हा आपण संपत्ती आपल्या कपाटामध्ये मांडून ठेवू ना तेव्हा त्या संपत्तीच्या बरोबरीनं थोडा संस्कार सोबत ठेवत चला. म्हणजे काय होईल, त्या संपत्तीला कोणाची दृष्ट लागणार नाही. आणि संपत्तीला कोणाचं दृष्ट लागू नये. एकदा का संपत्तीला दृष्ट लागली ना मग मला होत्याचं नव्हतं होऊन जात. ही जी लक्ष्मी आहे ती भगवंताला अर्पण केली. भगवंताला अर्पण केल्यानंतर या लक्ष्मीनं जगत कल्याणाचं कार्य केलं. दुसरी अलक्ष्मी आहे जी पापाचरणानं अनितीनं कमवल्या जाते. आणि पापाचरणाच्या अनितीच्या संपत्तीचा परिणाम काय आहे आपण दुसऱ्याच दिवशी श्रवण करून आलोय. त्याचे परिणाम 5 जणांच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. दायानतून राजा आगे अधर्मे रोग संचरे अंगे, हे 5 जण विभागी द्रव्य नाशा लागे होते. अर्थात अधर्मानं कमवलेली जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्याला महाराज शेवटी अधःपतनाकडेच घेऊन जाणार. आणि निर्विवाद सत्य, आज जरी पापाचरणानं संपत्ती कमवलेली माणसं तुम्हाला टामटूम दिसत असले तरी अंतसमयाला मात्र त्यांची दुर्दशा नक्की होणार आहे, हे निश्चित आहे. अंतसमयाला दुर्दशा होणार आहे. आज जोपर्यंत पुण्याचा प्रभाव आहे, प्रारब्धाचं बळ आहे, तोपर्यंत मला सगळं टामटूम आहे. पण तोच पैसा पुन्हा अनर्थाला कारण ठरणार. म्हणून तो साध्या मोबाईल करता लेकाला माईला बापाला मारावं लागते. साध्या मोबाईल करता कालची का परवाचीच घटना आहे बघा, आपल्या कालचीच घटना आहे. आपण जातोय कुठे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे की जुन्या काळामध्ये वस्तू स्वस्त होत्या, पैसा महाग होता. पैसा स्वस्त आहे, वस्तू महाग आहे. पैसा स्वस्त आहे, 2 तासाला 30,000 रुपये संस्कार ठरवणार. म्हणून ही जी अलक्ष्मी आपल्या शास्त्राने लक्ष्मीच्या बरोबरीनं अलक्ष्मीचा सुद्धा सन्मान केलाय. अलक्ष्मीचा सुद्धा. म्हणून दिवाळीच्या वेळेला त्या लक्ष्मी पूजनामध्ये झाडूची पूजा केली जाते. झाडू आणला जातो तसं आपल्याकडे घरी झाडू आणल्यानंतर तो लगेच वापरात काढला जात नाही, त्याची पूजा करूनच वापरामध्ये काढला जातो. काही काही वेळेला वाईट लोकांना घाबरलेलं बरं असतं. म्हणून हिंदीमध्ये मन आहे बघा, बुरे से खुदा डरे. ती अलक्ष्मी वाईट आहे, तिचा आपल्यावरती कोप होऊ नये म्हणून तिचाही सन्मान आपल्याकडे केला.
तो फडा काय आहे? ते अलक्ष्मीचा हत्यार आहे. म्हणून त्या फड्याचा सन्मान ठेवत घरामधली सगळी घाण दररोज त्या फड्यानं बाहेर काढायची. तो फडा तेवढाच काम करतो, घाण बाहेर काढण्यात, कचरा बाहेर काढण्यात. जेव्हा आपण हातात फडा घेऊन आणि घराची घाण बाहेर काढून घरातली घाण बाहेर काढली, ते फडा ठेवायचा आणि 2 मिनिटं विचार करायचा, आपल्या अंतःकरणातली घाण बाहेर पडली का? ती अंतःकरणातली घाण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा खऱ्या अर्थानं नीती अनिती आपल्याला कळून येईल. आणि नीती अनिती कळून आल्यानंतर योग्य काय अयोग्य काय याचा योग्य विवेक आपल्याला करून घेता येईल. म्हणून दिवाळीच्या वेळेला त्या फड्याच्या रूपात अलक्ष्मीची पूजा आहे. आणि भाद्रपद मासामध्ये त्या महालक्ष्मी पूजनाच्या वेळेला एक लक्ष्मीची पूजा आहे आणि दुसरी अलक्ष्मीची पूजा आहे. इकडे लक्ष्मी एक महिन्याला का दोन महिन्याला जातात ना. एकीला असते पुरणपोळी आणि एकीला आंबाड्याची भाजी आपल्याला आणि पुरणपोळी अवदशेला. असं नाही, ती जी आंबाड्याची भाजी आहे ती त्या अलक्ष्मी करताय आणि पुरणपोळी जी आहे ती त्या महालक्ष्मी करताय. दोन्हीचाही महाराज दोघांची पूजा का आहे? कारण आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो कधी महालक्ष्मीच्या रूपाने येतो, कधी अलक्ष्मीच्या रूपाने येतो. आपल्याला कळलं पाहिजे अलक्ष्मीचा कोणता आहे, महालक्ष्मीचा कोणता आहे. अलक्ष्मीचा असेल तर त्याग करा आणि महालक्ष्मीचा असेल तर त्याचा सन्मान करा. त्या रुक्मिणीचा लग्न विवाह भगवंताच्या सोबत झाला आणि पुढे प्रद्युम्न नावाचा मुलगा त्यांना झाला. कामदेवाचा हा अवतार आहे. या कामदेवाने अनेकांना परास्त केलंय. रामायणानं त्याची यादी दिली आहे महाराज. मद कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये पराशरी केले काही दिवा भोगली दुर्गंधा विष्णुगंधेच्या स्मशाने धरणे देत पैसे ग्लाने अहिलेची कहाणी वेद पुराणे गरजेचे नारद माहिती माझ्या गोष्टी तिशी जन्मले पुत्रासाठी माझी सावश केला काठी आईचा बळीया सृष्टी असे ना. कामाची कोतवाल याने नाडले भोवतांशी हरिहरांचे आबरू घेतो भय नाही त्याचे. इंद्रापडाची भर चंद्र झाला काळा नारद चुकला सारा भजनाचा. कशामुळं? या कामामुळे. आणि या कामाने भल्याभल्यांचं पतन केलंय. आणि तोच काम जेव्हा राम अवतारा देवाच्या समोर आला आणि देवाला म्हणू लागला की देवा तुम्ही मर्यादेच्या चिरखतामध्ये आहात, मर्यादेच्या बंधनात आहात, म्हणून माझा परिणाम तुमच्यावर होत नाही. तसं एखाद्या व्यक्तीनं बुलेट प्रूफ जॅकेट घातलं की त्याला गोळ्या लागत नाही. तसं मर्यादा संपन्न जीवन ज्याचा असेल त्याच्यावरती विकार हवी होत नाही, त्याच्यावरती विकार त्रास देत नाही. तेव्हा तुम्ही मर्यादेच्या चिरखतामध्ये आहात म्हणून माझा परिणाम तुमच्यावर काही झाला नाही. जरा मोकळ्या मैदानात या. देवानं सांगितलं तुझं चॅलेंज मी स्वीकारतो. पुढच्या अवतारामध्ये तुला मोकळं मैदान पाहिजे का? मोकळ्या मैदानात. आणि मग रासलीलेच्या वेळेला तोच कामदेव जेव्हा देवाला छळायला आला ना तेव्हा मात्र कामदेवाला पराभूत व्हावं लागतं. सगळ्या प्रकारची सामुग्री आणून सुद्धा कामदेवाचा यत्किंचितही परिणाम भगवान गोपालकृष्णाच्या लिलेवरती झाला. तेव्हा शरण आलेला कामदेव देवाला विनंती करायला लागला आणि देवाला म्हणायला लागला बाप तो बाप होता आहे. बाप तो बापच असतो. साक्षात मनमत कामाचाही काम तो परमात्मा आहे. आणि त्या कामदेवाला जाळण्याचं काम भगवान भोलेनाथाने केलं. आणि जाळल्यानंतर कामदेवाची पत्नी भगवान भोलेनाथाला म्हणाले की देवा चूक झाली मान्य, परंतु आता पुन्हा एकदा आम्हाला जीवन जगण्याची संधी द्या, पुन्हा एकदा आम्हाला एखादा उशार द्या. तेव्हा भगवान भोलेनाथाने त्या रतीला वचन दिलं की तुझा पती अशरीरी आहे, जळून गेलेला आहे, परंतु कृष्ण अवतारामध्ये कृष्णाचा मुलगा म्हणून जन्माला येईल तेव्हा तुला त्याची प्राप्ती होईल. तोच कामदेवाच्या भगवान शंकराच्या तृतीय नेत्राने जळालेला काम प्रद्युम्नाच्या रूपाने भगवान गोपालकृष्णाच्या पोटी जन्माला आला. लहानपणातच शंभरासुराने त्यांना उचललं, समुद्रामध्ये नेऊन टाकलं, एका मासोळीनं त्याला गिळंकृत केलं. योगायोगानं ती मासोळी एका कोळ्याला सापडली आणि भली मोठी मासोळी म्हणून कोळ्यानं तीच मासोळी शंभरासुराच्या मुदपाक खाण्यामध्ये नेऊन सोडली. आता मुदपाक खाना तुम्हाला कळाला नसेल, किचन बरोबर आहे, कारण किचन मराठी शब्द आहे आणि मुदपाक खाना संस्कृत आहे. आता तो आता ती मासोळी चिरली आणि मासोळी चिरल्यानंतर आतमध्ये एक बाळा निघाला. मायावती नावाची दासी आहे. त्या मायावती नावाच्या दासीने त्या बाळाचा सांभाळ केला. पुढे ती रती
नारदाच्या सांगण्यानुसार त्या मायावती जवळ आले आणि त्या रतीचं आणि प्रद्युम्नाचं लग्न त्या ठिकाणी झालं. दोघांचं लग्न झाल्यानंतर शंभरासुरासोबत युद्ध प्रद्युम्नाने केलं आणि युद्ध करून प्रद्युम्नाने त्या शंभरासुराचा वध केला. आपली पत्नी रतीला घेऊन प्रद्युम्न द्वारकेमध्ये परत आला. रुक्मिणी आणि कृष्ण परमात्मा या दोघांना सुद्धा आनंद झाला. किती आनंद झाला, पण 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा रामराया जानकी सहित अयोध्येला आले, कौशल्याच्या अंतःकरणाला जेवढा आनंद झाला का तेवढाच आनंद रुक्मिणी मातेला प्रद्युम्न आल्यानंतर झाला. अशा पद्धतीनं भगवंताच्या या चरित्र कथा भगवान सुखदेवजी महाराजाच्या परिस्थितीला सांगताय. अजूनही भरपूर चरित्र भगवंताचे या ठिकाणी शिल्लक आहे, पण वेळ आपली आता या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 5 वाजलेत आणि म्हणून झालेली सेवा पापदंडेश्वर भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. उद्या आपल्या सप्ताहाचा अतिशय महत्वाचा आणि मुख्य मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.